दिनांक 22 मार्च पासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कारंजा सुद्धा त्यातून सुटला नाही। पण वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे ऋषिकेश मोडक जिल्हाधिकारी वाशिम यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी 8 ते 2 पर्यंत सर्व आस्थापना सुरू करण्यात आलेल्या असून संचारबंदी सुद्धा 8 ते 2 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे। शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची वाढती रहदारी कारंजा पोलिसांसाठी तापदायक झालेली दिसून येत आहे। दिनांक 22 मार्च पासून कोरोना नामक महामारीपासून जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांच्या डोक्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढतच असल्याचं चित्र दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी हे दिनांक 9 मे रोजी कारंजा येथे शहर निरीक्षणासाठी आले असताना शहरातील अनियंत्रित रहदारीमुळे शहर पोलिसाची होणारी तारांबळ त्यांच्या लक्षात आली व त्याचवेळी कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील व कारंजा शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी शहरातील प्रमुख चौकातील अनियंत्रित रहदारी नियंत्रणात आणण्याचा आदेश दिला व त्याच आदेशाची पूर्तता करून 10 मे पासूनच शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी झाशी राणी चौक बायपास व जयस्तंभ चौक मेन रोड हे अतिशय वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे येथूनच आपल्या कारंजा शहराला नियमानुसार रहदारी करण्याचे धडे देण्यास सुरुवात केली। यामुळे आता सद्यस्थितीत या दोन्ही अतिशय रहदारीच्या ठिकाणी दोराच्या सहाय्याने रस्ता अडवून रहदारी नियंत्रित करण्याचे काम शहर पोलीस करताना दिसत आहे। याचबरोबर कारंजा शहर पोलिसांच्या वतीने झाशी राणी चौक बायपास येथील तात्पुरत्या केलेल्या रस्ता दुभाजकाऐवजी कारंजा नगरपालिकेने कायमस्वरूपी रस्ते दुभाजक लावून वाहतूक सिग्नल सुद्धा लावावे अशी मागणी जनमानसातून होताना दिसत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।